म्हाडा लॉटरीमध्ये जर सर्वात जास्त जर प्रॉब्लेम येत असेल, तर 2 गोष्टीचा प्रॉब्लेम येत आहे. एक म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेकंड ऑप्शन आहे डोमेसाईल. आता जस्ट अर्ध्या तासापूर्वी आम्ही एक फॉर्म भरलेला आहे. त्या फॉर्ममध्ये जे इन्कम टॅक्स रिटर्न होतं, ते इन्कम टॅक्स रिटर्न हे व्हेरिफाय होत नव्हतं. ते व्हेरिफाय करण्यासाठी जे आम्ही टेक्निक वापरली, ते तुम्ही टेक्निक वापरा, म्हणजे जेणेकरून तुमचं जे आय-टी-आर व्हेरिफाय होणार आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा व्हेरिफाय इन्स्टंट होत आहे. प्रॉब्लेम हा इथे येत आहे, की डोमेसाईल सर्टिफिकेट हे ज्यांचं बारकोडवालं नाही, ते त्यांचं व्हेरिफाय होत नाही. कारण की जसं तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्या ज्या पोर्टलला लॉग इन करून अपलोड करतात, तिथे जसं त्यांचं सिस्टम आहे कॅप्चर, जसं तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेटच्या वरती एक्नॉलेजमेंट नंबर येतो, म्हणजे तुम्हाला आणि ग्रीनमध्ये एक पट्टी येते, जेणेकरून तुमचं ते डोमेसाईल सर्टिफिकेट व्हेरिफाय झालेलं आहे असं समजायचं. आणि इन्कम टॅक्स रिटर्न हे ज्यांचं व्हेरिफाय होत नाही, त्यांच्यासाठी आता आपण या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सजेशन देणार आहे. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरीचे जे जे प्रॉब्लेम येतात, त्यांचं सोल्युशन आपल्याला या YouTube चॅनलवरती मिळत असते. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तुम्ही तुमच्या पोर्टलला लॉग इन केल्यानंतर, पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर किंवा पॅन कार्डला ओ-टी-पी जनरेट केल्यानंतर किंवा तुम्ही पासवर्ड बनवला असेल, तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्ही ऑप्शनला जे तुम्ही जे कॅटेगरीमधून असाल, जर कॅटेगरीमध्ये तुम्ही येस केलेला नसेल, तर नो केलेला आहे. हे सर्व झाल्यानंतर तुमचं जे प्रोफाईल आहे, त्या प्रोफाईलला तुम्ही ग्रीन म्हणजे तुमचं व्हेरिफाय झालेलं आहे आणि ब्लॅक म्हणजे तुम्ही येस नो केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही आता आय-टी-आर. आय-टी-आरमध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या पोर्टलला जेव्हा तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल आहे, ती अपलोड केली, की त्याच्यानंतर तुम्हाला जे फायनान्शियल इयर फायनान्शियल इयर आता मी जस्ट चेक केलेलं आहे. जे फायनान्शियल इयर आतापर्यंत 23-24चं ऑप्शन येत होतं. आता 24-25चं सुद्धा ऑप्शन येत आहे तिथे. तुम्ही चेक करा. जर तुमचं आय-टी-आर लेटेस्ट जर आता जर काढलेलं असेल, तर ते तुम्ही अपलोड करा. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही जर 23-24चं जर आय-टी-आर तुम्ही जर तिथं अपलोड केलेलं असेल, तर तुम्ही एडिटचं ऑप्शन येतं राइट साइडला, सेटिंगचं ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि लेटेस्ट जे 24-25चं जर तुम्ही आय-टी-आर बनवलेलं असेल, तर ते तुम्ही तिथे अपलोड करा. अपलोड करण्याचं ऑप्शन तुम्हाला नंतर येणार आहे. पहिले सर्वप्रथम तुम्हाला जे फायनान्शियल इयर आहे ते तुम्हाला सिलेक्ट होणार आहे. ते तुम्ही तिथे सिलेक्ट करा. त्याचा व्हिडिओ ते बघा साइडला मी एक त्याचा फोटो लावलेला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जे इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जे इन्कम आलेलं आहे, ते इन्कम तुम्ही तिथे टाका. ते इन्कम तुम्ही तिथे टाकल्यानंतर तुम्हाला खाली 2 ऑप्शन येतात. एक पासवर्ड जो तुम्ही आय-टी-आर फाईल करताना जिथून तुम्ही आय-टी-आर बनवला असेल, ते तुम्हाला एक पासवर्ड विचारतो आणि कन्फर्म पासवर्ड विचारत आहे. ते दोन्ही पासवर्ड तुम्ही प्रोसेड करा. प्रोसेड केल्यानंतर मग तुम्हाला तुमचं प्रोसेड होईल, बफरिंग होणार. बफरिंग झाल्यानंतर मग तुमचं जे आय-टी-आर आहे, इन्कम टॅक्स रिटर्न हे व्हेरिफाय होणार आहे. हे तुम्हाला झाली पहिली पद्धत. म्हणजे ज्यांचं आय-टी-आर व्हेरिफाय झालेलं नाही हे त्यांच्यासाठी. दुसरी पद्धत ज्यांचं 23-24चं आय-टी-आर फाईल झालेलं आहे, त्यांच्या पोर्टलवरती ग्रीनचं ऑप्शन आलेलं आहे. त्यांना ते काहीच करायची गरज नाही. त्यांचं ऑलरेडी तुमचं व्हेरिफाय झालेलं आहे. ज्यांचं डोमेसाईल व्हेरिफाय झालं नसेल, ते डोमेसाईल व्हेरिफाय करू शकता. आय-टी-आरसाठी ही फाईल तुम्ही व्हेरिफाय करू शकता. आता हे झालं. आता सेकंड ऑप्शन, समजा तुमचं जर सेकंड ऑप्शनने सुद्धा जर तुमचं आय-टी-आर व्हेरिफाय होत नसेल, तर तुम्ही एकदा लॉग इन लॉग आउट करा. लॉग इन लॉग आउट करा आणि परत तुम्ही लॉग इन करा. जी तुमची प्रोफाईल आहे आणि तिथे नंतर मग तुम्ही जेव्हा लॉग इन करसाल, जेव्हा तुम्ही आय-टी-आर फाईलला क्लिक करणार तिथं जे ग्रीन ऑप्शन जिथे तुमचं जे सेटिंगचं ऑप्शन आहे इन्कम टॅक्स रिटर्नच्या ऑप्शनच्या बाजूला, तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसणार आहे. एडिटच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत ते लग्न झालेलं आहे का, अनमॅरिड आहे का, परत तुमचं डिव्होर्स आहे का, हे सर्व ऑप्शन येतील. तिथे तुम्ही जे असेल ते सिलेक्ट करा. ते सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे, जे इन्कम टॅक्स रिटर्नचं फायनान्शियल इयरचं ते 2000 जे तुम्ही आताचं लेटेस्ट म्हणजे 2024-25चं असेसमेंट इयर 25-26 येणार आहे आताचं लेटेस्टचं. जे तुम्ही काढलेलं असेल ते तिथे तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं आय-टी-आर अपलोड करावं लागेल. जर तुमचं आय-टी-आर अपलोड करायचं ऑप्शन येत नसेल, लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओला स्किप करू नका. जर तुमचं तिथे आय-टी-आर अपलोडचं ऑप्शन येत नसेल, जर ते ब्लँक दिसत असेल, तर घाबरून जाऊ नका. समजा जर तुमचं तिथं आय-टी-आर रिजेक्ट झालेलं आहे, जर तुम्ही आता लेटेस्ट आय-टी-आर जर अपलोड केलेला आहे, म्हणजे आता जर जस्ट काढलेलं आहे, तर ते तुमचं सिस्टम थ्रू घेण्यात येते.
आता जस्ट मी एक फॉर्म भरला, त्या फॉर्ममध्ये मी 2023-24 ITR अपलोड केलं, ते त्यांनी सिस्टम टू रिजेक्ट केलं. ओके. मग सिस्टम टू रिजेक्ट झाल्यानंतर त्यांनी 2000 जे 24-25चं लेटेस्टचं जस्ट आता 2 दिवसापूर्वी काढलेलं ITR ते त्यांनी अपलोड केलं. म्हणजे आम्ही अपलोड केलं. ते अपलोड केलं. अपलोड करायचं काम नाही. बघा, सॉरी तुम्हाला चुकीची माहिती दिली गेली. ते जे 2023-24चं जे अपलोड केलेलं होतं, ते आता रिजेक्ट झालेलं आहे. पण आता आम्ही जस्ट 2 दिवसापूर्वी काढलेलं, ते आम्ही फक्त तिथे 2024 आणि 25 फायनान्शियल इयर सिलेक्ट केलेलं आहे. तिथे 2च फायनान्शियल इयर सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्नवरती जी अमाउंट आहे, ती अमाउंट तिथे टाकली आणि त्यानंतर आम्हाला प्रोसेसचं ऑप्शन आलेलं आहे. ते आम्ही तिथे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आमची जी प्रोफाईल आहे, ती पूर्ण व्हेरिफाय झाली आणि व्हेरिफाय झाल्यानंतर आम्हाला मेसेज पण आलेला आहे. मग नंतर आम्हाला एक प्रश्न पडला, की आम्ही जर प्रोफाईलवरती जर आम्ही ITR अपलोड केला नाही, तर आमची प्रोफाईल तिथे कशी अपलोड झाली बा? मग ग्रीन ऑप्शन कसं आलं? तर आम्ही परत लॉग आउट केलं ते ऑप्शन आणि परत लॉग इन केलं आणि लॉग इन केल्यानंतर जे डोमेसाइल सर्टिफिकेटचे ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला आम्ही गेलो आणि तिथे क्लिक केलं. तर क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट सिस्टम थ्रू जे आपण ITR भरलेला होता, जे जवळपास 6 ते 7 पेज, ते सिस्टम थ्रू डायरेक्ट तिथे अपलोड झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर ITR लेटेस्ट अपलोड केलेला आहे, जर तुम्ही लेटेस्ट काढलेला आहे, ते लेटेस्ट काढल्यानंतर जर तुम्ही फक्त तिथं तुमचं इन्कम किती आहे आणि फायनान्शियल इयर सिलेक्ट केलं, तर बाय डिफॉल्ट सिस्टम थ्रू 5 ते 6 पेज तुमचे ते तुमच्या ITR मध्ये अपलोड होतात. असं हे जस्ट आता 1 तासापूर्वी आम्ही फॉर्म भरलेला आहे. त्याच्यापूर्वी हा आलेला अनुभव आहे आणि त्यांची प्रोफाईल ताबडतोब इन्स्टंट व्हेरिफाय झालेली आहे. फक्त त्यांचं आता डोमेसाइल सर्टिफिकेट व्हेरिफाय होणं बाकी आहे. ते त्यांच्याकडे गेलेलं आहे. जसं डोमेसाइल सर्टिफिकेट आम्ही अपलोड केलेलं आहे. डोमेसाइल अपलोड केल्यानंतर सुद्धा त्यांचं जे ऑप्शन आहे, आता ते म्हणजे ब्लॅक, ग्रीन आणि एक म्हणजे येलो कलरचं समजा, आता ते येलो कलरमध्ये आहे. 1 ते 2 दिवसांचा वेळ लागतोच डोमेसाइल सर्टिफिकेट अपलोड म्हणजे व्हेरिफाय होण्याला. ते आता डोमेसाइल व्हेरिफाय 2 दिवसांचा वेळ दिला आहे. 2 दिवसामध्ये सुद्धा डोमेसाइल व्हेरिफाय होणार आहे. जेव्हा डोमेसाइल आम्ही अपलोड केलं होतं, डोमेसाइल अपलोड केल्यानंतर सुद्धा त्यांनी एक्नॉलेजमेंट नंबर घेतलेला आहे. जसा आपला जो बारकोड असतो डोमेसाइल सर्टिफिकेटचा, तो डोमेसाइल सर्टिफिकेटचा बारकोड त्यांनी अपलोड बाय डिफॉल्ट जसा आम्ही अपलोड केलं तसं त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे ते पण व्हेरिफाय होणार आहेत. पण त्यांना 2 दिवसांचा वेळ लागला कारण की सिस्टम थ्रू काही गोष्टी वेळ लागत आहे कारण की खूप सारे लोक फॉर्म भरत आहेत. त्यामुळे वेळ लागला. पण आमचं ITR हे ताबडतोब इन्स्टंट व्हेरिफाय झालेलं आहे. तर तुम्ही हे जे मी सांगितलेलं आहे, ते हे 2 ट्रिक वापरा. तुमचा हा फॉर्म पूर्ण सक्सेसफुल होण्यात राहील आणि त्यानंतर सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला ई-साइन करावं लागेल. ई-साइन केल्यानंतर मग तुम्हाला अप्लायचं जे ऑप्शन आहे ते ओपन होणार आहे. अप्लायचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला जे लोकेशन आहे, ते लोकेशन तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यांचं पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला आता 14 तारीख शेवटची पेमेंट द्यायची तारीख आहे. त्यानंतर 7 दिवसांचं तुम्हाला जे ना हरकत तुम्हाला जर का चुकलं तर ते तुम्हाला 7 दिवसांची वेळ मिळणार आहे. त्याच्यानंतर मग जो लॉटरीचा रिझल्ट लागणार आहे. तर असे हे तुम्हाला हे ट्रिक वापरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू